गुड इव्हनिंग मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचा हक्काच्या यूट्यूब चॅनलवर, विराज ब्लॉग्सवर. तर आज ब्लॉगची सुरुवात रात्रीच्या वेळेत होत आहे. तर तुम्हाला टायटलवरून आणि थंबनेलवरून समजलंच असेल आम्ही कुठे चाललो आहे ते. तर भरपूर मजा येणार आहे मित्रांसोबत. फर्स्ट बॉईज ट्रिप होणार आहे ही. सर्वात तुर्बातले मित्र आहेत. नाईट ड्राईव्ह होणार आहे आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ हा आवडेल. आम्ही पूर्ण 3 दिवसाची सुट्टी एन्जॉय करून शुक्रवार, शनिवार, रविवार जाणार आहोत कोकणात. पूर्ण पहिला हा दिवस हा रात्रीचा प्रवास असेल. तर तुम्हाला बघायला भरपूर मजा येणार आहे. या व्हिडिओमध्ये स्टे ट्यून राहा. तुम्हाला समजूनच येईल की तोच स्वप्नील जोशी जो म्हणतो, काय ते लाटा, काय ती वाळू, काय ते रस्ते, याच ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर स्टे ट्यून, मजा येईल बघायला. आता रात्रीचे 11:30 वाजलेत. 12 वाजलेत. आमचं पहिलं स्टॉप पोचणार आहे कुणकेश्वर. आता कुणकेश्वरला जाता किती मजा येणार आहे, काय काय बघायला भेटते तुम्हाला ब्लॉगमध्ये, या ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल. तर आता माझे मित्र येतात. आम्ही चाललो वेशीवर तुर्ब्यावरून, आणि आता मी जुईनगरवरून आता तिथं माझ्या वेशीवर जाईन. आल्यावर तुम्हाला त्यांच्याशी नक्की भेटेल. तर चला सोबत राहा. आमची पूर्ण गँग आलेली आहे इथं. सगळं फिशिंग रॉड आहे आपल्यासाठी. फिशिंगला अक्का तक्रा भेटू, मोठा चिताडा काढू बाहेरला. सगळी पोरं आल्या. यो शूटिंग चाललं. यो देव आमचा निखिल आलाय. हातला का हातलो सगळं ब्लॉगर देवेंद्र पाटील चॅनल, याचं सबस्क्राईब करा चॅनलला. हे आपलं भूषण खतरनाक. चला भरपूर मजा येणार आहे बॉय. चलो चला चला चला. इथून आता गाडी चालू करूया. एकविरा माते की जय मल्हार. मी कोकणात कुठे कुठे जाणार आहोत ते तुम्हाला सगळं आशुतोष सांगणार आहे. आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये आपण कुठे कुठे जातो. या ब्लॉग मध्ये तुम्हाला लय मजा येणार आहे बॉयज, लय मजा येणार आहे. नवी मुंबई पासून कोकणातला प्रवास सुरुवात झाली. टँक फुल करायची. फुल टँक फुल करायचे. हे बघा पैसे, हे पैसे अख्खी टाकी फुल करायचे आहे. पंप खरीद लेंगे, पुरा पंप खरीद लेंगे. ना आमचं दास आज सगळं ब्लॉगर झालं. देवचा पहिल्यापासून चॅनल आहे. भूषण पण ब्लॉग करताय न बघता. आशू पण मधीन ब्लॉग करायचं चालू. पेट्रोल पंप पे सेट आया भाई. फुल पैसा काउंटर का मोज रहा है. 7 फुल काउंट्री का पैसा मोजना चालू आहे. इकडे आपले खजिनदार काय करतात. स्टार्टिंगचा डिझेल आवरा भरलाय. रात्रीचं मंचिंगसाठी पोरा गावाला जेवायला तयार झाल्या. हे काय देतं, काय दिलास? ओरिओलिया 50-50 फ्रूट्स बीट घेतला असतं ते बरं झालं असतं. जे काही चला आता काहीतरी बघू आम्ही काय भेटले गावाला रात्रीसाठी मंचिंगला. लिमका का बॉटल है आशू, वो बेस्ट लगता है अपना. लिमका बेस्ट है. और क्या चाहिए? ये तुम्हाला काय थम्सअप जाओ देव. एक थम्सअप ले रहे. हाँ बस हो गया. चल 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 चल. इन लोग का जितना टाइम रुकेगा उतना टाइम लगेगा. ये देखो चलो स्टॉकिंग होतं है. चलो नहीं है भूषण मर जाता. फुल फोटोग्राफी झालं. डन. साला अभी तक कितना बजा है रे? 2:45 हो गया. 2:45 हुआ है और साला अभी आधे किलोमीटर कोलाड में ही पहुंचा. और इन लोग को मुतने के लिए टाइम पास कर रहे. 1/4 जर्नी भी नहीं हुआ. 1/4 जर्नी भी नहीं हुआ है. नाटक चालू हो गया.
इधर रुको उधर रुको, इधर रुको उधर चको। आता चिपळूणला 99 किलोमीटर बाकी आहेत आणि रस्ता बघा किती मस्त आहे आणि यांची विकेट पडायला लागली एकेकाची झोपून। झोपाची विकेट पडायला लागली। आशू जागा रस्ते भरपूर चांगले आहेत। आता आम्ही मानगाव क्रॉस केल्यानंतर रस्ते भरपूर मस्त भेटतात, पण मध्ये मध्ये फालतूगिरी पोलिसांची आचारसंहिता लागल्यामुळे आडवत राहिलेत ना, त्याच्यामुळे आम्हाला भरपूर प्रॉब्लेम होतात। हर एक अर्धा तासाला समजा मध्ये थांबवून चेकिंग चालू करतात आणि डिक्की वगैरे ओपन करून विचारतात कुठं चालत कुठं चालत। तर ते एक वाईट गोष्ट वाटते। नॉर्मल मिडल क्लास लोकांना जे सतवलं जातं असं वाटतंय, पण मानगाव नंतर रस्ता होता लय भारी आहे बघा। 3:30 वाजलेत रात्रीचे आणि बघा जसं कोकणात एंटर झालं आपल्याकडे तर थंडी नव्हती, आता थंडी बघा। स्मॉग बघा किती आहे, फुल फॉग। प्रॉपर फॉग आहे, स्मॉग नाही जो आपल्याकडे बघायला भेटतो। प्रॉपर फॉग आहे बघा। समोरच्याने पार्किंग लाईट लावले म्हणून तुम्हाला ती तशी गाडीची विजिबिलिटीच नाही बघा। कशेली घाट आलाय, कशेली घाटची सुरुवात झाली। आता कशेली घाट आपण शॉर्टकट मारलेला आहे। अर्धा तासाचा घाट 5 मिनिटात। 4 वाजलेत आणि आम्ही आता कशेली घाटात आहे। वाड्या पडल्यात ती फुल स्मगलर लोक स्मगलिंग करून घेऊन चाललोय आम्ही इथून। 3 बॉड्या मागे पडल्यात, 1 2 3। चिनार ब्लॉग्स फॉग बघा, फॉग जबरदस्त फॉग। पूर्ण काळोख रस्त्यात आम्हीच चाललोय, आमचीच गाडी दिसते पूर्ण बर रस्त्याने बघा मिरर मध्ये। फॉग लगा बेकार, झिरो विजिबिलिटी आहे, मध्येच डायरेक्ट पॅच होतं फॉगचं बघा। गाडीच नाही रस्त्याला। सकाळचं 5:45 वाजल्यानंतर मग आम्ही मध्ये कैसा आलात किती 200 किलोमीटर ऑलमोस्ट 200 किलोमीटर क्रॉस केलं। पूर्ण फॉग आहे आणि आम्ही आता थांबलो स्ट्रेच करायला, थोडीशी चाय पिऊया आणि बघूया याच्या पुढं काय करत आहे। आणि आता सध्या चहा प्यायला थांबलो मध्ये स्टॉपला। आता आम्ही सध्या संगमेश्वरला, संगमेश्वरच्या इथून पुढे रत्नागिरीला जायचं आणि 56 किलोमीटर अजून पेंडिंग आहे। असे काहीतरी आमचे फेस झालं 2 ती सगळी तकरी पोरात चहा पिवायला बसल्या मी आमचा झोपल्या अक्का। फुल चिलॅक्स लाईफ चाललेली आहे आमची आणि वेदर बघा किती भारी। जे आमची हालत सगळ्यांची फुल सकाळी फुल खड्डे बिड्डे आणि रस्ते। सनराईजचा आवाज झालेला आहे आणि सनराईजला आम्ही थांबलोय एक ब्युटिफुल स्पॉटला आणि इथून सनराईज आणि बोलतात ना ढगाचं पूर्ण चादर टाकलेली आहे। तुम्हाला बघून आश्चर्य होईल बघा माझ्या मागे।
फोटोग्राफी चालू झाली आहे. एकदम ब्युटिफुल स्पॉट. देव काढतोय, भूषण काढतोय, तो निखिल 2 फोटो दाखवतोय. आणि आशूसाठी स्पेशली हा व्ह्यू आहे ना मोठ्या स्क्रीनवर बघायला लय भारी दिसेल. चला एकदम ब्युटिफुल सन. तुझ्या विषय अकरा अजून 11 हॉटेल फाइंडिंग चालू आहे आमचं आता. हर एक जागी आता राजापूरला आलो आहे. सकाळी 8:30 वाजलेत आणि 8 वाजल्यानंतर आता रूम शोधतो आहे सगळीकडे. सध्या आता हॉटेल मॅजेस्टिकला आलेलो. 3,500 रुपये रेट बोलतात, विच इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. आमच्या आउट ऑफ बजेट आहेत त्या गोष्टी. आणि सगळं सरळ आहे तो खोटं बोलतो आहे, कारण की एवढ्या सकाळी आम्ही 5 जण असून 3,500च्या प्लस तो बोलतो. आणि रूम पण लय छोटा. तर आम्ही दुसरा हॉटेल बघायला झालो. आता किती वाजता हॉटेल भेटतो आणि कसा हॉटेल भेटतो स्टे ट्यून, बघूया कसं आहे तर दुसरा हॉटेल भेटतो. तर अशा तऱ्हेने आणखी एक हॉटेल फाइंड आउट केलं आहे. फूडलँड रेस्टॉरंट, ब्रिजच्या बाजूलाच एकदम फूडलँड रेस्टॉरंट अँड लॉजिंग करून. इथं आमचं डील झालेलं आहे 5 जणांचं. आता आम्ही अर्ली चेक इन करणार आहेत सकाळी 8 वाजता. आणि डील आमची झालेली आहे. डील करणार आम्हीच शेवटी, पण डील मस्त झालेली आहे. 1,700 रुपयात 5 जणांचे अर्ली चेक इन प्लस मॅट्रेसेस टाकून वॉशरूम सगळं आणि डिलक्स रूम दिला. स्टार्टिंग बार्गेनिंग झाल्यानंतर आता बघू, फ्रेश होऊया, बघूया. आणि पोरं आता सगळी बॅगा वगैरे काढतात. आणि मग तुम्हाला रूम दाखवतो कसं आहे ते. वरती गेल्यावर रूम टूर दाखवतो. ठीक आहे. असा काहीतरी रूम आहे आमचा 5 जणांसाठी. एवढं AC आमची हालत. असं बाहेरचा व्ह्यू. आता इथं मॅट्रेस टाकणार आहेत रात्री झोपायला आम्हाला. दिखा रे वॉशरूम दिखा टैंग डेंग डेंग ऐसे कुछ तो वॉशरूम है. अच्छा क्वालिटी का है. अभी ये जा रहा है, बाय करो. तो ठीक है. चलो